हाय फ्रेंड्स, मित्रांनो कसे आहेत? कृष्णा हाय कर, सगळ्यांना हाय कर मग. सगळ्यांना हाय कर मग आधी. हाय कर. हा मग तुला दे. हाय कर मग सगळ्यांना हाय कर. कसे आहे विचार. कसे आहेत? नवे कप्पा काय आणले? नव कप्पा. तर आम्ही बघा कुशासाठी काय काय शॉपिंग केली आहे. काय काय बेटा? हां, हे आम्ही ॲमेझॉनवरून कुशीला ड्रेस मागवला होता. बघू शकता तुम्ही. हा जवळजवळ किती 350 म्हणजे 360चा असा होता. बघू शकता तुम्ही. तर हा ड्रेस कृष्णाचा. तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकेल आणि एक इंस्टाग्रामला टाकलेला आहे मी, पण फक्त त्याला धुतलेलं नाही. आम्ही एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर घालून धुण्यासाठी, म्हणून आम्ही परत पॅक केला याला. आणि सेम मी हाच कपडा मेशोवरून मागवलेला आहे. तर मेशोवरून आणि याची क्वालिटी मी तुम्हाला. तर मित्रांनो, मला ॲमेझॉन आणि मेशोबद्दल बोलायचं झालं म्हणजे तर मला मेशोची क्वालिटी खूप आवडली आणि कपडा पण खूप छान होता मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, ॲमेझॉनला मला जो ड्रेस 360ला पडला तोच ड्रेस मला 260ला मेशोवर पडला. तर तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर माझं मत तरी सहमत असंच आहे की तुम्ही मेशोवर शॉपिंग करा, कारण की सेम ड्रेस मागवला मी आणि सेम ड्रेस मागवल्यामुळे मला कळालं की ॲमेझॉन आणि मेशोमधला फरक मित्रांनो. तर तुम्हाला मी कम्पेअरसुद्धा करून दाखवतो मित्रांनो. आणि कृष्णाची मध्ये बडबड चालू होती आणि तसंच आमचा व्हिडिओ पण बनवणं चालू होतं मित्रांनो. कृष्णा सगळे कपडे एकत्र घेत होता, नवा कप्पा आणि त्याला फोडायचे होते सगळे, म्हणजे पार्सल ओपन करायचे होते मित्रांनो. बघू शकता त्याची धावपळ इथं चालूच आहे अजूनसुद्धा. ॲमेझॉनचं जेवढं नाव मोठं आहे तेवढंच त्याचं काम पण खोटं आहे मित्रांनो. मला मेशो खूप आवडला, मेशोचा ड्रेस, कारण की दोघं ड्रेस मी कम्पेअर करून पाहिले आणि आम्ही दोघांनी पण बघितले, मी आणि वाईफने, आणि सगळे मला दोघांमधून मला मेशोचा ड्रेस खूप आवडला मित्रांनो. बघू शकता. तर बघू शकता कृष्णाने माझं पर्सनल पार्सल होतं आणि बाहेरून काही दिलेलं नव्हतं की काय याच्यात क्वांटिटी असं, म्हणून मी ते माझ्याकडनं ओपन झालं मित्रांनो. आणि मला असं वाटलं की भरपूर कृष्णासाठी पार्सल मागवले होते मी, मला असं वाटलं की कृष्णाचंच पार्सल आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, माझं पार्सल पण या ठिकाणी आलेलं आहे आणि कृष्णाचं चालू आहे. कृष्णाला असं वाटत होतं की त्याचाच ड्रेस या ठिकाणी आहे मित्रांनो. नवा कप्पा सारखा त्याचं कृष्णाचं चालू होतं मित्रांनो. तर याच्यात होतं माझं पार्सल, तर जे मी या ठिकाणी ओपन करून तुम्हाला दाखवतो मित्रांनो. नक्कीच मला मेशो खूप आवडलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर माझ्या मताने मेशोचीच शॉपिंग करा आणि चुकूनही असं समजू नका, कारण मला म्हणजे मी मेशोची ॲडव्हर्टाईजमेंट करत आहे तसं काही नाही मित्रांनो. जे रिव्ह्यू माझे आहेत तेच मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. पण मित्रांनो, मी जो ड्रेस कृष्णासाठी मागवला होता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, हा ड्रेस, आणि मी हाच ड्रेस मेशो आणि ॲमेझॉनवरून कम्पेअर केला आहे. जे माझं पार्सल आलं होतं मित्रांनो ते मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. ते माझं पार्सल खूप छान होतं मित्रांनो. त्याला मी अजून कम्पेअर केलेलं नाही आहे, तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलू शकत नाही. क्वालिटी तर त्याची मला चांगली वाटते आणि प्राईस पण चांगली वाटली मित्रांनो. 3 नोज होते त्याच्यात आणि क्वालिटी पण चांगली होती मित्रांनो आणि प्राईस पण म्हणजे व्यवस्थित होते मित्रांनो. मला नाही असं वाटलं की मेशो महाग आहे असं नाही वाटलं मला, कारण की मी ते मागवलं होतं ऑफरमध्ये मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, बघू शकता जो मी तुम्हाला ड्रेस दाखवला होता कृष्णाचा, जो कृष्णा हातात घेऊन फिरत होता तो होता ॲमेझॉनचा आणि मी ओपन करतो आहे आता. बघा कृष्णा माझ्याजवळ ड्रेस सोडत नव्हता. हा ड्रेस आहे ॲमेझॉनचा मित्रांनो. आणि जे मला आता पार्सल आलेलं आहे ते मी ओपन करतो आहे मेशोचं मित्रांनो. तर मी तुम्हाला नक्कीच कम्पेअर करून दाखवतो. आता मेशोचं पार्सल मी या ठिकाणी ओपन करतो आहे मित्रांनो. हे बघू शकता माझ्या हातात जे आहे ते मेशोचं पार्सल आहे आणि हा सेम ड्रेस आहे मित्रांनो. याची शायनिंग वगैरे आणि परफेक्टनेस खूप भारी वाटला मला आणि क्वालिटी पण याच्यात ती मला खूप छान वाटली. आणि ज्या प्रकारे मला दोघांमधला पैशांचा डिफरन्स दिसला तर त्याच्यामध्ये क्वालिटी आणि पैशांमध्ये तर मेशोच वरती मला असं वाटलं मित्रांनो. तर मेशोचा ऑर्डर तुम्ही नक्कीच करा मित्रांनो. बघू शकता कृष्णाची धावपळ चालू होती आणि कृष्णाला कपडे ओपन करायचे होते. नवे कप्पे कृष्णाचं सतत या ठिकाणी चालू होते मित्रांनो. तर बघू शकता आम्ही कृष्णाचं पार्सल या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दाखवतो मित्रांनो. आणि पार्सल नक्की मला मेशोवरचं ड्रेसचं नक्कीच ॲमेझॉनपेक्षा मला बेटर वाटलं मित्रांनो. हे बघू शकता कृष्णाचं पार्सल मित्रांनो. या जे येलो लायनिंग्स होत्या त्यासुद्धा तिथं मिसिंग होत्या मित्रांनो आणि भरपूर असा म्हणजे डिफरन्स होता. तर तुम्हाला मी एक्सप्लेन नाही करू शकत, तर व्हिडिओ खूप लॉंग. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच, तर मी हा ड्रेस आणलेला आहे ॲमेझॉनवरून आणि हा ड्रेस आणलेला आहे मेशोवरून. तर मित्रांनो क्वालिटीमध्ये थोडासा डिफरन्स आहे, जास्त डिफरन्स म्हणायसारखा नाही, कारण की हा 360चा आहे आणि हा आहे 260चा मित्रांनो. हा 260च्या वरती मित्रांनो, म्हणजे थोडासाच आहे. तर मित्रांनो परवडेबल म्हणजे याच्यापेक्षा याची प्राईस जास्त आहे आणि याची प्राईस कमी आहे. आणि त्या मनाने याला फक्त या पट्ट्या इथं दिलेल्या आहेत आणि हे जे लाईट हे काचेचं बटन
हे याला जास्त आहे याच्या कम्पेअरनुसार. याला फक्त 1 2 आणि 3 4 5 याला जास्त आहे. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे याला जास्त आहे. बघू शकता तुम्ही. कृष्णाचा ड्रेस कुठे आहे बेटा? कुठे ड्रेस? हां आणि हा ड्रेस पण तू हे नको करू ना. तर मित्रांनो मला तरी वाटतं एवढा कापड हा खराब नाही आहे. तर ॲमेझॉनपेक्षा मेशोची प्राईस कमी आणि कापडही चांगला, त्यामुळे एवढा खराब नाही. याच्यात आहे कापड आहे बरा, पण असंही नाही की हा कापड खूप खास आहे असं. तर मला असं वाटतं की मेशो बेटर आहे ॲमेझॉनपेक्षा. तर तुम्ही पण नक्की शॉपिंग मेशोवर करा आणि ॲमेझॉनला पण करून तुम्ही पण असे व्हिडिओ टाका. नक्की सांगा. व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो. ॲमेझॉनचा ड्रेस मला खूप खूप खूप. आणि मित्रांनो तुम्हीसुद्धा कमेंट्स करून सांगा तुम्हाला कोणता ड्रेस छान वाटला, ॲमेझॉन किंवा मेशो दोघांमधून तुम्हाला कोणता ड्रेस आवडला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि नटखट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि असाच सपोर्ट आमच्या कृष्णाला राहू द्या. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. तर कृष्णाची मस्ती इथं चालूच होती आणि कृष्णाला ड्रेस घालायचा होता आणि कृष्णाचं बडबड इथं चालूच होतं. बघा कृष्णा सगळ्यांना बाय बाय करतोय. बाय बाय, टाटा, सी यू. सगळ्यांनी काळजी घ्या. बघू शकता मित्रांनो त्याचनंतर मी ॲमेझॉनवर जो कृष्णासाठी ड्रेस मागवला होता ते मी रिटर्न केलेलं आहे मित्रांनो.